व्हॉलीबॉल खेळाची पांढरी समजल्या जाणाऱ्या वरोरा शहरात 19 वर्षाखालील मुलींच्या 64व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन होणार आहे। स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी वरोरा शहरातील लोकमान्य महाविद्यालयाच्या आंतरक्रीडागृहात जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेमध्ये आढावा बैठक संपन्न झाली। या निमित्त शहरात येणाऱ्या पाहुण्यांचे चांगले आदरातिथ्य करून ही स्पर्धा यशस्वी पार पाडू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांनी व्यक्त केला आहे। या प्रसंगी आमदार धानोरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, श्रीकांत पाटील सर, डॉक्टर प्रशांत कुडे, तहसीलदार गोसावी, पोलीस निरीक्षक उमेश पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। सर, या बैठकीचं आयोजन करण्याचा उद्देश काय होता? वरोरा विधानसभाचे आमदार माननीय धानोरकर साहेब यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकारामधून आपल्याला वरोरा आणि लोकमान्य विद्यालय या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरच्या मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धा 19 वर्ष वयोगटाखालील किमान 45 संघांना आपण इथं बोलवण्यात आलेला आहे आणि 29 डिसेंबर ते 2 जानेवारी ह्या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये ह्या मॅचेस या ठिकाणी होणार आहेत। त्याची पूर्वतयारीची बैठकीसाठी आज मी आपले जिल्ह्याचे SP आणि माननीय आमदार साहेब यांनी एक संयुक्त बैठक घेतलेली आहे। या स्पर्धेची पूर्ण तयारीसाठी आपण विविध अधिकारी, स्वयंसेवी संघटना यांच्या अध्यक्षतेखाली समित्या नेमलेल्या आहेत। त्याची तयारी या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेली आहे। सांस्कृतिक, क्रीडा आणि कला या दृष्टीने अतिशय संपन्न असलेल्या वरोरा शहरामध्ये नागरिकांसाठी, खेळाडूंसाठी ही अतिशय सुवर्ण संधी राहणार आहे। या निमित्ताने सगळ्या नागरिकांना देखील आम्ही हीच विनंती करतो की येणाऱ्या पाहुण्यांचा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आदरातिथ्य करू आणि अतिशय व्यवस्थित या स्पर्धा पार पडतील असा आम्हाला विश्वास आहे।